आज आजचं जे शाही स्नान म्हटलेलं आहे ते कुंभमेळ्यामध्ये किंवा कुठल्याही मेळ्यांमध्ये जेव्हा असतं ना तेव्हा ते स्नानाचे दिवस असतात. ते पौर्णिमा, अमावस्या आणि कुंभमेळा, या प्रयागराजच्या कुंभमेळ्यात होतं संक्रांत. आपल्याला म्हणजे संक्रांत म्हणजे सूर्य ज्या दिवशी एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो तो पिरियड. तर मकर संक्रांत म्हणजे मकर राशीत सूर्य गेला आणि त्याची आवडती रास आहे मकर ही सूर्याची. त्यामुळे मकर राशीत जेव्हा सूर्य जातो तो तुम्हाला भयंकर काही भरपूर सुख, आनंद, तो तुम्हाला प्रकाशात आणतो. तुमचे जे गुण आहेत ते सगळे प्रकाशात आणण्याचं काम सूर्य करून देत असतो. त्यामुळे मकर संक्रांतीचं विशेष महत्व. तर त्याच्यामुळे तो एक शाही स्नानाचा दिवस असतो मकर संक्रांतीचा. आणि अमावस्या आणि पौर्णिमा तर सूर्य, चंद्र, पृथ्वी एकदा तर त्या दिवशी असतात. म्हणजे त्यांचे बॅलन्स, टोटली बॅलन्स त्यांचा योग घडलेला असतो. सूर्य, चंद्र आणि पृथ्वी या तिन्हीचा योग घडतो. तो दिवस न उद्योगा भविष्याची आपल्याला आनंददायी करू शकतो. त्या दिवशी जी काही आपण साधना करू त्याची काही वेळा असतात दिलेल्या साधनेच्या, पण नॉट नेसेसरीली एक्झॅक्टली त्या वेळेला दिवसभर त्याचा आपल्याला आनंद दिसू शकतो. त्यामुळे अमावस्या, पौर्णिमा या दिवशी निश्चित साधना करावी. आणि आज अमावस्या आहे. अमावस्या फक्त स्पेशली सांगायचं झालं तर अमावस्या ही अमावस्येची देवता ही अँसेस्टर ती देवता पितर ही अमावस्येची देवता आहे. त्यामुळे त्यांना पितरांना जर स्मरण केलं तर त्यांना सद्गती या दिवशी मिळते. त्यामुळे कुंभमेळ्याच्या वेळेला एवढ्या मोठ्या प्रमाणात जेव्हा हा काही कार्य सोहळा चालू आहे त्यावेळेला जर का आपण तर्पण केलं तर निश्चितच ते तर्पण कितीतरी प्रमाणात कळेल हे आपण आज त्याचा अनुभव घेणार. आणि अजून एक म्हणजे इथे किती जण जाणार आहेत किंवा ऑलरेडी जाऊन प्रयागराजला. अरे वा, मग तुमच्या व्हायब्रेशन मिळतीलच, पण माझ्याकडचे लोक जाणार नाही बरं का. आणि खूप जण असे आहेत ना की ते जाणार नाहीये, ज्यांना जायला मिळणार नाहीये. तब्येतीच्या कारणाने असेल, वेळ नाही म्हणून असेल, इतर कुठल्या आर्थिक कारणांनी असेल, तर आता सगळंच महाग असतं ना तिथे जायचं. तर सगळ्यांनाच माहिती आहे. तर कुठल्याही कारणाने असेल पण आपण जात नाही आहोत तिथे. पण आपल्याला तर असं चुकलं होतं ना की काय 144 वर्षात येणारा हा असा मोठा सण भारतात आहे आणि आपण जाऊ शकत नाही. कारण प्रयाग एवढंही लांब नाही की जाता येत नाही असं. त्यामुळे चुकल्या सगळं होतं ते. मग आपण काय करू शकतो का? आपल्या शास्त्रामध्ये एक आज ज्याला तसं ऍस्ट्रल ट्रॅव्हल असं म्हणतात. आज ऍस्ट्रल ट्रॅव्हल म्हणून प्रसिद्धी पावलेलं जे शास्त्र आहे, ध्यानाची पद्धत आहे, तर त्याचा आपण अवलंब करू शकतो. आणि आपण प्रयागराजला जाऊन येणार आहोत. प्रयागराजला अर्थातच व्हर्च्युअली जाणार आहोत. आणि मग कोणाच्या मनात एखाद्या प्रश्न आहे की व्हर्च्युअली जाता येतं का? रोज जातोय आपण आपल्या नातेवाईकांशी अमेरिकेत बोलतोय की नाही? म्हणजे आपण व्हर्च्युअली अमेरिकेत जाऊन येतोय ना रोज? शक्य आहे का? हो आहे शक्य. फक्त आपल्याला ते जे आपला फोन आहे तो वापरता आला पाहिजे. म्हणजे आपलं हे जे शरीर आहे ते वापरता आलं पाहिजे. मग कधीतरी कोणीतरी कॉल करेल, व्हिडिओ कॉल करेल, कोणी ऑडिओ कॉल करेल, कोणी वाचन करेल, कोणी काहीतरी पिक्चर पाठवेल, कोणीतरी कुठली एखादी वस्तू आणून दाखवेल की मग मी अमेरिकेचा सेंट आणलाय, तुला तुझ्या लेखाने दिलाय. आपण त्याचा वाद घेऊन आपल्याला आपल्या मुलाची आठवण येईल. म्हणजे आपण त्या तिथे अमेरिकेला वासाच्या थ्रू पोहोचू शकतो. कुठल्याही पंच महाभूत आहे ती आपली पंच ज्ञानेंद्रिय आहेत, त्या कुठल्याही ज्ञानेंद्रियांच्या थ्रू आपण तिथे पोहोचू शकतो.
आणि आज हे सुदैवाने सायन्सने सिद्ध केल्यामुळे साशंक होण्याची गरज नाहीये की मला दिसेल की नाही प्रयागराज तर कुठच्या कुठे, मी इथे, माझा रेल्वे इथे. तर हे ना टेलिपोर्टिंग आपण जाणार नाही आहोत, म्हणजे इथून देव अदृश्य होणार आहे. आणि सिद्धी सिद्धीची लोक असतात ना त्यांना जर तसं नाही आपण करणार. जसं टेलिपोर्टिंग आपल्याला साईबाबांच्या कथा माहिती आहेत ना, एकाच वेळेला 3-3, 4-4 मुली जेवायला गेलेले आहेत. त्या कथा आपल्याला साईबाबांच्या माहिती आहे. म्हणजे एकाच वेळेला ते सदैव 10 ठिकाणी जाऊ शकत होते ना. असं काही आपण करणार नाही, पण आपण ते सिद्धी प्राप्त लोक नव्हे, बरोबर. आपण सामान्य लोक, मग सामान्य लोकांना येतं का तेच मी सांगते. आज आपण व्हॉट्सअप कॉलतून करतो ना, सामान्यपणे आपण करतो. अगदी सामान्याने छोटी छोटी मुलं करतात, बरोबर आहे. तर आपण करू शकतो. एक सिस्टम फॉलो केली, एक त्या फ्रिक्वेन्सीला आपण ट्यूनअप केलं की आपल्याला जमतं. आणि आपल्याला जमलंय की नाही कशावरून कळेल आपल्याला, त्याच्या लेव्हल्स आहेत 1, 2, 3. टिपिकली 3 लेव्हल असतात त्याच्या. अगदी काहीच म्हणजे अगदी लोएस्ट लेव्हल आपल्याला जमलं सगळं, अगदी लोएस्ट लेव्हलचं आपल्याला ज्ञान लागलं तर आपल्याला काय फरक पडेल. आज म्हणजे आता केलं तर 24 तास नक्की आपल्याला आनंददायी दिवस जाईल. 24 तासापर्यंत तो आनंद टिकून राहील, हे ना. म्हणजे ओळखायचं कसं की संध्याकाळी घरी गेलो, चिडचिड झाली, कोणतरी त्याचं बोललं किंवा घरी गेल्यावर कळलं अगोबाई बाई चालली नाहीये, अगोबाई हे आमचाच खराबच झालाय, तर एरवी आपण जे चिडू रागू नवऱ्यावर, बायकोवर, मुलांवर जे आपण जे चिडचिड करू नॉर्मली, असं काही लागली हायपर व्हायला पाहिजे असं नाही, नॉर्मली जे चिडू रागू ते सुद्धा आपलं होणार नाही. आपल्याला कोणीतरी आपल्याला नावं ठेवली तरी आपण आनंदात. आणि हा आनंद 24 तास तरी टिकेल हे लक्षण आहे की आपण मिनिमम लेव्हलला का होईना आपली साधना छान करतो. त्याच्या एक वरची लेव्हल अशी आहे की तो जो काही आपल्याला आनंद मिळेल तिथे भेट दिल्याचा किंवा ते दिल्याचा अजून थोडासा सखोल केला आपण, अजून सूक्ष्मदेह आपला अजून त्याचं स्थूलीकरण जर होऊ शकलं, थोडंसं जास्त स्थूलीकरण होऊ शकलं, जास्त अनुभूती आपल्याला मिळू शकली तर साधारण हाच आनंद 7 दिवस टिकू शकतो. आणि जर खरंच आपल्याला झालं पूर्णपणे झालं, म्हणजे मी सांगते तसं फिजिकली नाही ना, ते व्हर्च्युअली, मग आपला सूक्ष्म देह तिथे जाऊन भेट देऊन इथे आला तर आपलं आयुष्य बदलून जातं. आयुष्य बदलून जातं म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष जाऊन जसं तुमचं बदलेल तसं आपण प्रत्यक्ष न जाता नुसतं सूक्ष्म देहाने जाऊन आलं तरी तसंच बदलेल, काहीही वेगळं होणार नाही. प्रत्यक्ष जाऊन आल्यावर त्यांच्यात जसे बदल होतील, दृष्टिकोन बदलेल, जग बघायची भूमिका बदलेल, मानसिकता बदलेल, तसंच होईल किंवा अजून जास्त चांगलं होईल. कारण का प्रत्यक्ष आपण फिजिकली तिथे गेलो ना तर आपल्याला कुठेतरी फायदा नाही मिळालेलं, पोटात दुखलेलं आहे, ऊन लागलेलं आहे, ते जे फिजिकल प्रॉब्लेम्स येतील ना ते आपण सूक्ष्मदेहाने गेल्यावर तेही प्रॉब्लेम्स नाही ना. आपल्याला ऊन लागणार ना, ते पाणी वाजणार, कितीही वेळ डुबकी मारा तिथे ते पाणी वाजणार नाही, तुम्ही भिजणार नाही पाण्यात की वाटतंय काय इथे बोट खूपच आत गेले जमलं तर, ही काही भीती नाही, काही नाही. त्याच्यामुळे तो जो अनुभव मिळतो तो जास्त छान मिळतो आणि त्यामुळे सगळ्यांनी हा अनुभव घ्यावा अशी माझी इच्छा आहे. आणि आपण सुरुवातीला थोडस तळपण करणार आणि त्याच्यानंतर तळपण केल्यानंतर आपण त्याच ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये प्रयागराजला जाणार आहोत. जर का तुम्ही बाहेरच्या प्रयागाला गेलात, तुम्हाला चॉईस आहे ना,
बघा प्रत्यक्ष करणाऱ्याला खूप चॉईसेस नसतात, आपल्याला खूप चॉईस आहेत. ध्यान करणाऱ्यांसाठी विशेष चॉईस असतात. तुम्हाला प्रत्यक्ष बाहेरच्या ऍस्ट्रली बाहेरच्या प्रयागाला जाऊन यायचं असेल तर जरूर तिथे जाऊन ये. बरं प्रयागात त्या आपल्याला माहिती आखाडे असतात ना, म्हणजे आपण म्हणतो कॉन्फिडन्स तिथे लोकांच्या भरलेल्या असतात, या संस्थेच्या त्या संस्थेच्या त्या संस्थेच्या. आपल्याला त्या कॉन्फिडन्स अटेंड करून येता येतील. तुम्हाला कोणाला काय एक्सप्लोर करायचं आहे जे आपल्याला फिजिकली काही काही वेळेला ऍडमिशन मिळत नाही, मग त्यांचं ते भरलं आहे, मला जमणार नाहीये, तुम्हाला जाता चालू नाही, अरे ऐका वेळेला उशिरा पोहोचले, संपलंच होतं. तर हे काही नाही, आपण म्हणजे आज सकाळी झालेल्या कॉन्फरन्सला सुद्धा जाऊ शकतो. कारण आपण ऍस्ट्रलीच जाणार आहोत ना, ऍस्ट्रल बॉडी कॅन गो इन द पास्ट अँड फ्युचर ऑल्सो. तुम्हाला किती एक्सप्लोर करायचं आहे हे तुमच्यावर आहे. तुम्हाला 144 वर्ष त्याचा इतिहास एक्सप्लोर करायचा आहे का, तर जरूर करा. त्यामुळे एक्सप्लोरेशन तुम्हाला हवं तेवढं करा. काही इन्स्ट्रक्शन दिल्या जातील, तर तुम्हाला एक्सप्लोर नाही समजा जमलं काही कारणाने करायला, तर तुम्ही इन्स्ट्रक्शन फॉलो करा, पण यू आर अलाउड टू एक्सप्लोर. अजून एक सांगते की आता तर्पण आधी आपण थोडंसं करणार आहोत. तर ते तर्पण करणार जरी आपले आई वडील हयात असले तरी सुद्धा आई वडिलांपासून सुरू करायचं. हयात असले तर त्यांना त्यांच्या देहाला बलिदान करून, पण नंतर आता सगळ्यांचे काही आई वडील येतच नाही, त्यामुळे आपण ऍक्च्युअलीच त्यांच्याशी कनेक्ट करू आणि मग आपली संपूर्ण लिनिएज म्हणजे आईकडचे सुद्धा, आईची भावंड सुद्धा, आपल्या फॅमिली मधले सगळे, फक्त मोठे लोक असं नाही, आपल्या क्लोज असलेले सगळे. मग काही काही वेळेला असं आपल्याला वाटेल की ही व्यक्ती तर माझ्या फॅमिलीतली नाही, पण आपल्या घरीच राहायला असते, म्हणजे अगदी घरचे नोकर चाकर असतील किंवा आपण पूर्वीच्या काळी बघायचो का बालविधवा वगैरे असायच्या, मग त्यांना कधी आश्रय मिळायचा कुठल्या तरी घरात, मग त्या घरच्याच होऊन जायच्या. म्हणजे अशी समजा आपल्या घरची कोणी आश्रित लोक असली जी आपलीच आहेत ना, तर जेनेटिकली आपण भले कनेक्टेड नसू त्यांच्याशी, पण तरी सुद्धा इमोशनली आज ह्याच्यावर बरंच संशोधन झालंय. आपल्या इमोशन्स असतात, आपल्या बाहेरचं आणि आपल्या शरीराच्या आतलं एन्व्हायरमेंट. शरीराचं आतलं एन्व्हायरमेंट म्हणजे आपल्या इमोशन आणि आपले विचार, आणि शरीराच्या बाहेरचं एन्व्हायरमेंट म्हणजे बाहेर जे काही गोंधळ चाललं जात आहे ते. पण हे जे एन्व्हायरमेंट आहे ते आपले जेनेटिक कोड बदलत असतं, पॉझिटिव्ह करत असतं किंवा निगेटिव्ह करत असतं, आणि हा खेळ आपल्याला चालू असतो. तर आपण बदलू शकतो, आपलं जेनेटिक कोड रिपेअर करू शकतो. तर तर्पण केल्यामुळे आपल्या शरीराच्या आत ते बदल होत असतात. तर मी माझे सगळे जण माझ्या जीन्स मध्ये कॅरी केलेले आहे, तर त्यांना वंदन करायचं आहे. अर्थातच आपल्याला ते म्हटलं तुम्ही आत केलं ध्यान तर जास्त प्रगती होईल, बाहेर केलं तर आत जाणेल तसं नाही. काही अनेक जण जे पहिल्यांदा अशा प्रकारचं ध्यान करत असतील एखाद्याला नाही जमणार, बाहेर काही हरकत नाही, आत नाही जाणार. पण ज्यांनी ऑलरेडी केलेलं आहे त्यांनी सुचवते की तुम्ही आपल्या देहातल्या जीन्सची, म्हणजे माझ्या आतमध्ये माझी आई आहे, माझ्या आतमध्ये माझे बाबा आहेत, माझ्या आतमध्ये माझी आजी आहे, जीन्सच्या फॉर्म मध्ये आहे ना ती माझ्यातून जिवंत. तर त्यांना तर्पण करायचं आहे, त्यांना सांगायचं आहे तुम्हाला सद्गती मिळव. त्यांना सद्गती मिळव म्हणजे त्यांचं जे काही कोर्स रिपेअर करण्याची गरज असेल ते आपण त्याला पितृदोष, मातृदोष, स्वदोष असे जे दोष म्हणतो ना, आपण पत्रिकेत लोक सांगतात तुम्हाला, किंवा अमुक तुम्हाला बाधा आहे किंवा तमुक आहे, हे जे सगळं सांगत असतात ना, तर हे आपल्या जेनेटिक कोड मध्ये असतं सगळं. तर आपण तिथे जाऊन ते रिपेअर करू शकतो ध्यानातून. ध्यानातून करायचं आहे. त्याचा एक मंत्र असा
की फिजिकल सेन्सेशन्स कडे लक्ष द्यायचं. विपश्यना साधना अनेकांनी केलेली असेल, त्याच्यामध्ये त्या स्टेप्स आहेत ना, त्या स्टेप्स नसून हे सगळं एकत्र करायचं असं लक्षात घ्यायचं की फिजिकल सेन्सेशन्स कडे लक्ष द्यायचं. इमोशन्स येतील. आपण जेव्हा आपल्या मित्रांना कनेक्ट करतो, माझ्या आईला माझ्या बाबांना बोलते, तर तेव्हा डोळ्यातून अश्रू येतील आणि येऊ देत. प्रत्येक वेळेला अश्रू दुःखाचे नसतात. आपण प्रेमाने आणि आनंदाने आजीशी आजोबांशी बोललो की इतकं सद्गतीत पाणी होते आणि डोळ्यातून पटकन कळतं एखादा अश्रू पडतो. इट इज अ साईन दॅट द हार्ट चक्र इज ओपन. त्यामुळे डोळ्यातून अश्रू येणं ही चांगली गोष्ट आहे असं मी म्हणतो. तर जरूर डोळ्यातून पाणी आलं तरी येऊ द्या. एखादा अगदी धुक्या सुद्धा आला तरी येऊ द्या. आणि फिजिकल सेन्सेशन्स, इमोशन्स चिडीय याच्यामध्ये आपण कोणाचं तरी आपल्याला स्मृती जागलेल्या त्या अँसेस्टर्स पैकी कोणाची तरी, आणि आपण आपल्याला ती व्यक्ती जाम आवडत नसेल तर चिड पण येईल ना एखाद्या. आधी ते येऊ द्या. फक्त त्याच्याकडे अलिप्तपणे बघायचं आणि मनापासून त्याच्यामध्ये श्वास घ्यायचा. हे एवढ्या दोनच गोष्टी करायच्या आपण. फिजिकल सेन्सेशन आणि भावना यांच्याकडे लक्ष द्यायचंय, श्वासाकडे लक्ष द्यायचंय. हे करत राहायचं आपण. आणि हे करता करता आपल्याला लक्षात येईल की काहीतरी आपल्या शरीराच्या आतमध्ये बदल घडतायत. ह्यालाच कंटिन्युएशन मध्ये आपण प्रयागराजला या सर्व पितरांसाठी स्नान करूया, त्यांना घेऊन जाऊया प्रयागराजला आणि तिथून आपण हे करूया. हे सगळं आधी त्याच्या मागचा हेतू होता. इन्स्ट्रक्शन्स येतीलच, पण बऱ्याच वेळेला आपण इतक्या ट्रान्समध्ये जातो आणि मग आपल्याला काहीतरी इन्स्ट्रक्शन आपल्या गेल्या की काय असं आपल्याला वाटतं. असं लक्षात ठेवायचं की जेव्हा इन्स्ट्रक्शन ऐकू येईल तेव्हा इन्स्ट्रक्शन फॉलो करा. नाहीतर तुमचा इंडिव्हिज्युअल रेग्युलर ध्यान करणारी मंडळी आहे तर तुम्ही बेटी तुमचा एक पाथ फॉलो करा. बिकॉज युअर सबकॉन्शियस नोज यू बेस्ट. तुमच्या अंतर्मनाला तुम्हाला काय हवंय ते फक्त माहिती आहे. आणि जर तुम्ही स्वतःला ती सवय लावून घेतलेली असेल ऑलरेडी तर तुमचं अंतर्मन सांगेल की ती पूर्व दिशा तुमच्यासाठी. मग काही असं विचार करायचा नाही की अहो हे लोक हे इन्स्ट्रक्शन देतात आणि मला का तुमचं म्हणजे मी आजी आजोबा म्हटलं आणि त्यांना दुसरंच कधीतरी दिसत नाही तर चुकलं नाहीये असं लक्षात घ्या. स्पॉन्टेनियसली जर काही गोष्टी घडल्या, विशेषतः सेकंड ट्रान्स लेवल मध्ये जर त्या घडल्या तर त्या सगळ्यांसाठी उत्तमच असतील. जे काय घडतं ते आपल्या सबकॉन्शियस मधून घडतं. तर आपण किती सुरू करूया. 35 ना तेव्हा वेळेचं पण. तर अजून कोणते इन्स्ट्रक्शन जात आहे की हाताची घडी घालून बसू नका. माझे जो पाय तुम्हाला मुद्या आल्या खाली बसणाऱ्यांना विशेष करून ते असं जर वाटलं तर थोडेसे पाय हलवले तरी आपण आपल्या शरीराला टॉर्चर नाही करायचं अजिबात. म्हणजे हे तप नाहीये, आपण तप नाही करतो. आपण अतिशय आनंदाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना करतो आणि आपण छान आनंदाने प्रयागराजला जाऊन एक मुक्ती पाहून येणार. त्यामुळे आनंद विसरायचा नाही. आणि फिजिकली न जाण्यामागचा तोच हेतू आहे ना, फार त्रास नको. तर त्रास न करता जायचा तिथे त्याचे थोडेसे पाय हलवले गेले तर सहसा ध्यान करतात ना तेव्हा सांगितलं जातं शक्यतो हलवू नका. एक लक्षात ठेवायचं पाठीला सरळ ठेवायचा. मात्र पाय थोडेसे मग मुंग्या आल्या हल्ले ते सूक्ष्म मुवमेंट्स करा की तुमची जी ट्रान्स लेवल आलेली असेल ती जाता कामा नये. तुम्हीच जपायची. आपली ट्रान्स लेवल आपणच जपायची. का हलायचं नाही तर ट्रान्स लेवल जाते. हालचाल झाली की चले वाटे चले चित्तम ना तसं काय. तर ट्रान्स लेवल घडून न देण्यासाठी ते करायचंय. पण जर का माझ्या पायात कळाच यायला लागल्या तर कसल्या डोकल्याचे ट्रान्स लेवल तर मग त्याचा न्याय द्यायचा. थोडेसे पाय लावून करायला हरकत नाही. आणि हे करत असताना आपण डोळे मिटलेले असतील
बऱ्यापैकी आपण जवळजवळ बसलोय, तर कोणाला काही धक्का लागला काही लागला तर त्यावेळेला सॉरी बेरी म्हणायला जाऊ नका. यू बी विथ युअर सेल्फ. स्वतःकडे स्वतःच्या अंतर्मनाकडे लक्ष द्या आणि स्वतः बघा. पुढे सांगते अजून काही राहिलेला इन्स्पेक्शन फोन सगळ्यांनी सायलेंटवर ठेवा. एकदा चेक तर आहेच ना सायलेंटवर. आणि अजून एक सांगते की ज्यांना खाली बसता येतात ते खाली बसतील का? म्हणजे आलं ना आणि इथे खूपच गर्दी झाली तिथल्या काही घेतल्या तरी चालेल. म्हणजे ना नंतर कधीतरी आलं ना तर मग खूप असं डिस्टर्ब नको व्हायला सगळ्याला ग्रुप. इथे आहे जागा तशी 5-6 जणांना आहे जागा. एक फक्त ना इथे तुझी इथे येतेस का तुम्हाला जायचं पुढे लवकर जायचंय थोडं पण ध्यान झाल्यावर ना तिकडे बसलेस का पुढची गेली म्हणजे ना कोणाला तिथून यायला जागा मिळेल. बाकी काही नाही तर अशी परिस्थिती तिथे जागा मिळेल. मागे म्हणजे ना नवीन येणाऱ्या मंडळींचा डिस्टर्बन्स नाही होणार असा मुद्दा आहे. बाकी काही नाही. आता आहे ना नाही तर काय होतं आपण अशा मध्यात बसतो की ना मागून जाता येत ना पुढून जाता येत. तर तेवढं आपण पुन्हा एकदा एक छोटे इन्स्पेक्शन देते घरी आहे. तुम्ही तुमचं नाव आणि फोन नंबर असं लिहून घ्या. आपल्याला ज्ञान जे आहे साधारण अर्धा तास ते मॅक्झिमम 40 मिनिटापर्यंत होईल. डोळे मिटलेले ठेवायचे आणि मी काहीतरी विसरते असं मला वाटतंय का काय ते इन्स्ट्रक्शन मध्ये चष्मा काढून ठेवा. फोन सायलेंट वर टाकलेत ना आणि त्यातून समजा कोणाचा फोन वाजला तर ज्याचा फोन वाजलाय त्यांनी शांतपणे उठून घाई चिडचिड गिल्टी वाटून वगैरे करू नका. केलाय आपण मूर्खपणा आता आणि तो करत आहे सगळ्यांना शांतपणे आपला फोन घ्या आणि तो करत शांतपणे सायलेंट वर टाका. इथे कोणाला सायलेंट वर टाकता येत नाही तर शेजाऱ्याची मदत घ्या आणि सायलेंट वर टाका. पण सायलेंट वर टाका. त्यामुळे गिल्टी वाटून घेऊ नका. आणि असं बाकीच्यांनी असं समजायचं की हा आपल्यासाठी एक ट्रिगर होता. जसं गाडीला कधीतरी अचानक ब्रेक लागतो की नाही ती आपली साधारणची ही असते खरी टर्च असते साधारणची ती तरी सुद्धा आपण घडत नाही त्या आपल्या चालू राहतो. म्हणजे रेग्युलर डीलर्स आहेत रेग्युलर मेडिटेटर्स आहेत त्यांना माहितीये की अचाच ते आवाज येतात हे येतात त्याचाच उपयोग अजून अंतरंगात शिरण्यासाठी कसा करायचा त्या युक्त्या त्यांना माहिती आहेत. त्यांनी त्या युक्तीचा वापर कसा करायचा. वरती बसणाऱ्या ना पाय असे क्रॉस नका ठेवू. हाताची घडी घालू नका सांगितलं तसं. पाय एकमेकांवर आपण एवढी बसतो ना पाय असे एकावर एक ठेवून तसं बसू नका. कारण आपल्याला ही एनर्जी आहे ना की आपल्याला त्याचा लूप होईल. हे असं आपण केलं की त्याचा एक लूप तयार होणार त्या एनर्जीचा आणि कोणालाच त्याचा उपयोग होणार नाही ना आपल्याला ना ऐकता.
हा, एक मुख्य सांगायची विसरत होते मगाशी सांगताना तर्पण विशेषतः जेव्हा करू तेव्हा आपण आपल्या पितरांसाठी काही त्यांची स्मृती तर जागी करणारच आहोत. तर त्याच्या जोडीला जर तुम्हाला त्यांच्याशी काही बोलावं वाटलं तर आपण त्याला पितांची वाणी म्हणतो. त्या वाणीमध्ये बोला जे माझं मला ऐकू जाईल. म्हणजे शेजाऱ्याला त्याचे शब्द नाही कळणार पण म्हणजे तुमचे व्होकल कॉर्ड्स जे आहेत ते ऍक्टिव्हेट करायचे. असं नाही त्याला रिस्पॉन्स म्हणतात की त्यांनी व्होकल कॉर्ड्सचा नाही उपयोग केला. म्हणजे मी व्होकल कॉर्ड्सचा उपयोग केला. मला तुमची खूप आठवण येते हे सांगायला. व्होकल कॉर्ड्सचा उपयोग करायचा कारण ते आपलं पहिलं कर्मेंद्रिय प्रथम कर्मेंद्रिय आणि मी कर्मेंद्रिय ऍक्टिव्हिटी करायचे ना एफर्ट्स टू एफर्टलेसनेस आपल्याला जायचं टू स्टार्ट विथ एफर्ट्स. ऍक्च्युली असं शांत बसून ध्यान करताना आपण काय एफर्ट्स घेणार बरोबर व्होकल कॉर्ड एफर्ट एफर्ट घ्यायचा बोला तुमची खूप आठवण येते. आपल्याला जे काही त्यांच्याशी बोलायचं राहिलं असेल जे काय असेल ते प्रेमाने. समजा आपल्याला राग असेल कोणाविषयी आणि जर काही बोलायचं असेल तरी प्रेमानेच रागवायचं. म्हणजे कसं म्हणजे आईने समजा मला मारलं असेल माझ्या आईने नाही मारलं तरी मला आईने खूप मारलं असेल एखादं तो प्रसंग मला आठवला आणि मी म्हटलं की मला खूप राग नाही तुला नाही असं नाही म्हणायचं. पहिलं सांगायचं त्या दिवशी तुम्ही मारायला नको होतोस ते मला खूप वाईट वाटलं मला तेव्हा खूप लागला होता म्हणजे राग येतो म्हणजे म्हटलं तर आपला राग व्यक्तच करायचा आहे तिच्याशी पण तो प्रेमाने आपण रविवार हट्ट म्हणतो ना रविवार हट्टाने आपला राग व्यक्त करायचा. त्या पद्धतीने रागही व्यक्त करायला हरकत नाही पण रागवून राग नाही व्यक्त करायचा. तर आपल्या आजी आजोबांशी बोलताना काका काकू त्यांच्याशी बोलताना जरूर शब्दांचा उपयोग करा. आपल्या फॅमिलीमध्ये अबॉर्शन झालेली असतील म्हणतात माहिती असलेली म्हणजे ठरवून केलेली प्लॅन अबॉर्शन तर त्या मुलांना सुद्धा ह्याच्या दृष्टी होता पण म्हणजे आपल्यापेक्षा मोठेच असले पाहिजेत असं नव्हे. ऍज अ सोल तो जो एक्झिटेड दिस बॉडी त्या शरीरातून आता ते बाहेर गेलेले आहेत किंवा ते हे शरीर धारणच नाही करू शकले असे सोल तर त्या सुद्धा आपल्या फॅमिलीमधल्या लोकांना इन्क्लूड करा. आठवतील तसे उत्स्फूर्तपणे जे येतील तसे आणि आपल्या फॅमिलीमध्ये जर सुसाईड केसेस असतील कोणी किंवा ज्यांचा मृत्यू विचित्रपणे झालेला आहे ऍक्सिडेंटल होत असेल किंवा हरवलेले असतील काय ते गेले ना ते तुमचं सापडलंच नाही झाली आता त्याला 20 वर्ष पण तरी ती जी सल असते ना ती त्या अख्ख्या फॅमिलीमध्ये राहते हे लक्षात घ्यायचं. तर असे जे काही लोक असतील आठवले तर त्यावेळेला घ्यायचं. मी एवढी मोठी यादी सांगितली आपण वेळ तर थोडाच देणार आहोत त्यामुळे हायलाइटर जे आठवतील ते घ्या. ते आता आपण सुरुवात करूया. डोळे मिटून घेऊ प्राणी श्वासावर दिवे बंद करतात. त्यासाठी सगळं होतच जातो. तेव्हा आपली शिक्षण करून घ्यायचं. डोळे शांत मिटलेले आहेत. पाहुण्या लगेच आपल्या चेहऱ्यावर डोळ्यावर
कपाळ शेती वाढवणार ते ठीक करायचे आहे. कपाळ आपलं कंठ आपली जी जीभ आहे ती अगदी अशी हलकी फुलकी शरीरात आपल्या तोंडामध्ये हलकी आहे तेवढी चिकटलेली नाही. दोन्ही खांदे मनाने आपण ते खांद्यावर भार कॅरी करत असतो टाईट झाले असेल खांदे असं इमॅजिन करायचं की मी खांद्यावर खूप त्याची मोठी बॅग वजन आहे माझ्या खांद्यावर मग ते मी हलगं बाजूला ठेवते. खांद्यावरचा भार हलका मारायचा. आपल्या इष्ट देवतांना आवाहन करायचंय. आपल्या कुलदेवतांना आवाहन करायचंय. कुलदेवता माहीत नसतील तरी काही हरकत नाहीये. काळी देवीला त्याच्या प्रांगणात आपल्या ग्रामदेवतेला त्यांना सांगायचं आहे तुम्ही माझ्या मित्रांसाठी इतर लोकांसाठी तर्पण करतो मला त्याच्यात गती होत. इतर गुरुजनही इथे उपस्थित आहेत त्यांना सांगायचं की आम्हाला संरक्षण करा पण मी आज एका वेगळ्या जगतात जाणार आहे इतरांच्या जगतात जाणार आहे पितृ लोकात आम्ही जाणार आणि त्यानंतर आम्ही सूक्ष्मदेवांनी प्रयागराजला मिळणार आम्हाला यशस्वी होऊ असा आशीर्वाद द्या आणि आमचे रक्षण करते राहतात संपूर्ण प्रवासात. त्याने आपल्याला बरोबर आशीर्वाद दिला. प्रकाश रूपाने तो आशीर्वाद आपल्या शरीरात पेशीपर्यंत पोचतोय आणि आपल्या पेशीतच असलेल्या त्या जीन्स आहेत जिथे आपले पितर आहेत पितरांच्या सगळ्या स्मृती आहेत आपल्या कौटुंबिक स्मृती आहेत तिथे त्या संपूर्ण गोत्रावळीच्या स्मृती आहेत. तिथपर्यंत त्यांचा आशीर्वाद पोचतो. जेवढं आज रिपेअर करणं शक्य आहे मोकळं करणं शक्य आहे तेवढं आज आपण मोकळं करतो. या आई वडिलांनी आपल्याला या जीन्स दिलेले आहेत हा देह आपल्याला त्यांनी दिलेला आहे आई आणि वडिलांनी. त्यांना सांगायचं आपण नवंबर तिसरे होते हे दुसरे तिसरे हे पण मुलगा आहोत समजी आहोत तिथे प्रस्थापित करायचं आहे आणि दुसरी मुलगी आहे मी अगदी बाळ आहे ग तुझं असं बाबांशी बोलायचं म्हणजे ज्या नावाने त्यांना हिताव करतात त्या नावाने मग ते वेळा तुम्हाला हात असेल ते नाव विचार करायचं बोलायचं त्यांच्याशी आईशी बाबांशी. त्यांना सांगायचं तुम्ही हा देह दिलात मला म्हणून मी आज काही करू शकतो. खूप खूप आभार तुमचे तुम्ही कायम मला देत राहा कायम घेत राहील तुमचे आशीर्वाद
हवे आहे. मागायचे त्यांच्याकडे आशीर्वाद, त्यांना नमस्कार करायचा आहे दोघांनी. औपचारिक नमस्कार नव्हे तर हृदयाने केलेला, त्यांना अभिमान वाटलं तर आईला कुशीत घेण्यासारखं वाटलं का, बाबांना कडेवर घेण्यासारखं सांगा. तुम्ही छोटे राहत तुम्ही बाळ आहात जन्मते त्यांचे, अगदी छोटे. ती आई ती छोट आहे, छोटी आहे, मला कडेवर घे, कुशीत घे. आणि या कुशीत घेण्याच्या प्रक्रियेत बाबांनी आपल्याला कडेवर घेण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांनाही आनंद मिळणार हे लक्षात घ्या. आपण त्यांना आनंद देण्यासाठी त्यांच्या कुशीत जातोय. आई बाबांना आनंद मिळाला की त्यांना सद्गती मिळणार, त्यांचं जे काही दोष आहेत त्यांच्या ते आपोआप कमी होणार. आपण काहीही न करता फक्त एक छोटा आनंद आई बाबांना बाबा द्यायचं आहे, त्यांच्याकडून मागायचं आहे, प्रेम मागायचं. हे बी काही कारणाने त्यांच्याकडून मिळालं नसेल, आपल्याला होते तरी काही हरकत नाही, आपण मनाने घेऊच शकतो. फिजिकली आपल्याला जमलं नसेल घ्यायला तर मनाने आपण नक्कीच घेऊ शकतो आणि तो आपला अधिकार आहे. त्यामुळे आपण तो अधिकार वापरायचा आणि आईला सांगायचं मला भरभरून दे, आणि आईला पण दिल्याशिवाय राहणार नाही. आई भरभरून देते, बाबा भरभरून देत आहेत, आशीर्वाद देत आहेत, प्रेम देत आहेत, आपल्याला समृद्धीचा आशीर्वाद देत आहेत. आपण आईच्या कुशीत आहोत, बाबांच्या कडेवर जवळ आहोत, त्यामुळे आपल्याला इतकं छान वाटतंय, इतकं छान वाटतंय. आपल्या शरीरात रोमांच उठत आहे, शरीरात नाही कुठेतरी थरथर येते, धडधड होत आहे. जे काय होत आहे शरीरात ते ऑब्झर्व करायचं, साक्षीभावाने बघायचं आहे. अलाव हार्ट चक्र टू ओपन अप, अलाव टीयर्स. मी करता करता आता त्यांचे दोघांचे आई वडील नंतर आपले 2 आजी आजोबा बायोलॉजिकली आपल्याला 2च आजी आजोबा असतील, पण मे बी आपल्याला सावत्र असतील, सावत्र आई वडील असतील, सावत्र आजी आजोबा असतील, त्यांना सुद्धा आता आनंद. सत्य आजी आजोबाचा आनंद असेल पण सावत्र आई वडील असतील किंवा सावत्र आजी आजोबा असतील त्यांना सुद्धा आणायचं आहे, त्यांच्याशी बोलायचं आहे. आपण खूप छोटे आहोत आणि ते खूप मोठे होतात. आपण छोटे असल्याची जाणीव, आपण बाळ असल्याची जाणीव, आपण त्यांना त्यांच्याकडून झालेल्या ज्या चुका असतील, आपल्या दृष्टीने चुका झालेल्या असतील त्या आपण जज करायच्या नाही अजिबात. जसं आपण चुकतो सगळेच जेव्हा चुकतात मानव आहेत, सोडून द्यायचं, भगवंत बघून घेईल. आपली कुलदेवता जशी आपल्याला मदत करणारे तशी त्यांनाही करणारे त्यांच्या चुकातून काढलेल्या. पण आपण मात्र त्यांच्याकडून प्रेम घ्यायचं आणि त्यांना प्रेम द्यायचं, भरभरून प्रेम घ्यायचा आणि भरभरून प्रेम घ्यायचा, त्याचा कधीही साठा संपत नाही. बोलायचं त्यांच्याशी, लक्षात घ्या त्यांचं आधी एफर्ट्स मग एफर्टलेसनेस. एफर्ट्स मधून सुरू करायचे, त्यांच्यातून उपचार होते,
त्यांच्याकडून मागायचं आहे, आशीर्वाद मागायचा आहे. आपल्यासाठी विशेष करू आणि मग आपल्याला आपल्या पुढच्या मानवीला द्यायचं असेल तर आपल्याकडे हवं ना भरपूर तो साठा आपण त्यांच्याकडून घ्यायचा, म्हणजे मग आपल्याला पुढे देता येईल. भरून घ्यायचं आहे, भरून देता येईल. कुंभ आपल्या जो शरीररूपी कुंभ आहे त्याच्यात भरून घ्यायचं आहे आणि मग अनुभव घ्या की तुम्ही म्हणणार तेवढी जागा तिथे तयार होईल. फक्त तुम्ही खेळण्याची वाट बघताय. तो जो आनंदाचा प्रेमाचा प्रवाह आहे तो देवी देवतांकडून येतोय, आपल्या पूर्वजांकडून आपल्यापर्यंत येतो. तो आपण घ्यायला लागतो. आपण मोकळं झालं की आपल्याला तो प्रवाह भरत राहतो. तसं एखाद्या विहिरीत पाणी भरत झाल्यापूर्वी तर आपण घ्यायला लागतं. आणि त्यांच्या सद्गतीसाठी प्रार्थना. ते जिवंत असतील तर त्यांच्या आनंदासाठी आणि ते मृत असतील तर त्यांच्या सद्गतीसाठी प्रार्थना करायची. मनापासून त्यांना सद्गती म्हणाली तर आपल्याला आपल्या आनंदाची वृद्धी होणार, आपल्याला समृद्धी प्राप्त होणार. आपण परस्परावलंबी आहोत. त्यांची जशी उन्नती होईल तशी आपली उन्नती होईल. आणि आता आपल्या कुटुंबातले जे असे दुःखद मृत्यू आहे, ते लहान मुलांचे असो किंवा जन्माला याच्या अगोदरचे गर्भाचे मृत्यू असो, हरवलेली माणसं, अशा लोकांची स्मृती जागी करायची, त्यांच्याशी बोलायचं आहे. कंठातून उच्चार करा, आवाज जाऊ दे. तुम्ही कंठातून उच्चार केलं की आपण त्यांच्यावर किती आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करतो हे तुमच्या लक्षात येणार. बोला कंठातून. मला कंठ कोणाचे हरलेले दिसत नाहीये. कंठातून उच्चार करा, बोला त्यांच्याशी. तुम्हाला जर दुःख झालं असेल तर ते दुःख सांगा, मलाही खूप वाईट वाटलं, ते कारण मी करू शकलो अशी का वाटली. किंवा तो जन्माला आलाच नाही, येऊ शकला नाही, त्याच्यासाठी तू सॉरी म्हणा, तुम्ही प्रारब्ध आहे ऍक्सेप्ट करूयात. पुन्हा समजू शकते की तुला पण दुःख झालं असेल. कोणीतरी सुसाईड केली असेल, आत्महत्या केली असेल, जस्ट म्हणायचं जे काही तुझं कारण असेल म्हणून खूप दुःख झालं. तो आता तू करतेस, तुला सद्गती मिळव. आणि तशा आजारांनी झालेले मृत्यू असतात, मुलांचे असतील, मोठ्यांचे असतील, पण धक्कादायक मृत्यू असतात, अचानक होतात. यांना पेपर मृत्यू येतो. बोलायचं लक्षात घ्या, कंठ आहे, कंठाचा उपयोग करायचा. आतमध्ये जे आतून पडलेलं दुःख आहे ते बाहेर काढायचं. प्रेम पाझरायला हवं असेल तर वरचा दुःखाचा लेअर गेला नाही तर प्रेम पाझरत नाही. कंठातून उच्चार केला की त्या नाड्या मोकळ्या होतात. गळ्यातून उच्चार येऊ दे. मृत व्यक्तींसाठी प्रार्थना करायची, देवीकडे प्रार्थना करावं. तर तुम्हाला सुचत नसेल काय बोलावं, त्यांच्याशी बोलावून तुम्ही सांगा की देवीकडे लक्ष दे, देवीकडे जा, प्रकाशाकडे जा.
माझी अशी इच्छा आहे की तू प्रकाशात जावंस, मोठं व्हावंस, माझी काळजी करू नको. तर तेव्हा देवी आपल्याबरोबर आहे, कुलदेव देवता सगळे आहेत आपल्याबरोबर. त्यांच्यावर त्यांची काळजी जपून घ्यायची आणि आपण त्या काळजीतून दुःखातून मुक्त व्हायचंय. आपलं दुःख जे त्यांच्या विषयीचं सगळ्यांविषयीचं आहे ते देवीच्या चरणी अर्पण करायचं. असं इमॅजिन करा, आपल्या हातात एक दुःखाचा गोळा आहे, या सगळ्या मृत व्यक्तींविषयीचं किंवा ते आपण काही जिवंत होते त्यांच्याविषयी काय बोललो, ते जे दुःख आहे त्यांच्याविषयीचं त्या हातात असं गोळ्यासारखं इमॅजिन करायचं आणि ते देवीच्या चरणी अर्पण करायचं. कुलदेवीच्या चरणी तुला सांगायचं तूच यांच्या मुक्ती दाखव. आपण रिसायकल बोर्डमध्ये कसं टाकतो केली तसं आपली क्षमता नाहीये त्या रिसायकल करायची, पण देवीची आहे. तर देवीला द्या. आणि आता या सगळ्या पितरांना घेऊन आपण प्रयागराजला घालतो. पितरांना सगळ्यांना सांगा की आपली सगळी जवळचीच मंडळी आहेत, आपलीच मंडळी आहेत आणि अजूनही कोणी आठवलं तर त्यांना सांगायला माझ्या बरोबर आपण एक तिथे स्नान करू. 2 मिनिटं जाते, अजून लोकांना गोळा करा, अजून पितरांना गोळा करा. त्या आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींच्या परिवारातले सुद्धा मृत व्यक्ती आहेत, त्यांना मनापासून बोलवा. आणि एक सुंदर असा सूर्याचा रथ कसा असतो तसा किंवा तुम्हाला आवडेल तसा रथ इमॅजिन करायचा. आपण त्या रथाचे सारखे होणार, आपण चालवायच्या करत आणि आपल्या रथात आपण खूप जणांची गर्दी झाली पितरांची. सगळ्यांसाठी पुरेशी जागा आहे त्या रथात बसायला. आणि हा सूर्यासारखा तेजस्वी रथ आहे तो आपण मनाने आकाश मार्गाने प्रयागराजला न्यायचं. आकाश मार्गाने जाताना मेबी खालचं काहीतरी दिसेल आपल्याला. तुम्हाला हा तो रूट घ्या. तुम्हाला गुजरात वरून जायचं असेल गुजरात वरून जा, रामेश्वर वरून जायचं असेल तिथून जा, वाटेत जाता जाता काही गोष्टी करायच्या असतील त्या करा. त्या पितरांना पण दाखवून आणि प्रयागराजला आणि खूप गर्दी असं दिसेल आपल्याला. तिथे फिजिकली उतरायला काही जागा नाहीये, खूप गर्दी आहे खाली. लक्षात ठेवा, इमॅजिन करायला हरकत नाही, शिकला तर उत्तमच आहे. सूक्ष्म शरीर आहे ते तिथे आता आहे, तो अनुभूती घेता आली तर अजूनच उत्तम आहे. अनुभूती नाही घेता आली तरी विचारांनी कल्पनेने आपण जायला काहीच हरकत नाही. आणि असा सुंदर रथ आहे. म्हणजे विमानांना कसं पार्किंगवर शोधायला लागते जागा, वेळ लागतो, कधी कधी अर्धा तास फिरत राहतात. पण तसं काही आपल्या रथाचं नाही बरं का. आपल्या रथासाठी एक स्पेशल पार्किंग स्लॉट आहे.
जेवढी माहितीच होतं तिच्या देवी देवतांना की आपण जाणार आहोत एवढ्या पितरांना घेऊन. तिथं पण खुश आहेत, आपण खुश आहोत, आपण एवढ्या लोकांना घेऊन गेलो. आणि आता त्या आता सूक्ष्म भूमीमध्ये कुठेतरी आपला रस थांबलेला आहे. आपण त्याच्यातून उतरायचं आहे. तर आपल्या मागे येतील, आपण पुढे असा का प्रयागराजला तिथे त्रिवेणी संगमाला इथे जायचंय. तुम्हाला काही तिथे अजून आखाडे बघायचे असतील, मंदिरं बघायची असतील तर जरूर बघा. पण आपण तर त्रिवेणी घाटाच्या इथे जातोय. त्रिवेणी घाटाच्या इथे आपल्याला आता काही माणसांच्या गर्दीचा काही प्रॉब्लेम नाही. आपण सुंदर असं ते दृश्य जे आहे, भक्ती रसाचा सागर तिथे लोटलेला आहे. त्यांचे भक्ती रसाने घालून केलेलं वातावरण आहे. नागा साधू आहे तिथे, इतर आखाड्यातले साधू आहेत. संत महंत आहेत तिथे आणि फिजिकली आलेले ते लोक तर आहेतच, पण अनेक संतांची साधूंची मंदिरं तिथे जमलेली आहे आकाशात सुद्धा. हे सगळं सुंदर दृश्य बघण्यासाठी आपले महाराष्ट्रातले भारतभरचे इतिहासातले जे आपल्याला माहिती असलेले संत आहेत ते सुद्धा तिथे गोळा झालेले आहेत. आणि ते आपल्याला आणि आपल्या बरोबर असलेले जे सगळे असे मित्र आहेत त्यांना आशीर्वाद देत आहेत, मनापासून आशीर्वाद देत आहेत की तुम्ही आला, येऊ शकला, हीच खूप मोठी गोष्ट आहे. आणि आता सगळ्यांना त्या प्रयाग संगमाच्या इथे डुबकी मारायला सांगायचं, स्नान घ्यायला सांगायचं. आज अगदी शाही स्नानाचा दिवस आहे आणि आत्ताची जी वेळ आहे संध्याकाळची ती मी सांगायची ती शाही स्नानासाठी उत्तम अशी वेळ आहे. आणि एखाद्या असं होईल की काही पितर आहेत ते नुसतं स्नान घेतल्यावर त्यांना तिथेच विरघळून जातील, ते त्यांना सद्गती तिथल्या तिथे प्राप्त होईल. कारण संपूर्ण शरीर मनाची शुद्धी होती. आपली सुद्धा आपण जे काही आता मनाने चित्ताने करतोय त्याचा परिणाम आपल्या शरीरामध्ये होतात आणि शरीराची चित्ताची शुद्धी होते. जन्मोजन्मीची आपली जी पापं आहेत केलेली, आपण गोंधळ करून केला जन्मोजन्मी, काही चुका झाल्या असतील, काही अर्धवट राहिलेल्या गोष्टी असतील, काही गाठी निर्माण झाली असतील, त्या सगळ्या समूहाचा मोकळा होतो. जेवढ्या शक्य आहे तेवढ्या समूह मोकळा होतो आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर सुद्धा दिसत आहे. आपल्या शरीरात ते बदल होतात. तिथे भरपूर प्रयागराजचा आनंद घ्यायचा. तिथे काही तुम्हाला अजून एक्सप्लोर करायचं असेल, काही अजून गोष्टी बघायच्या असतील तरी जरूर बघा.
आणि आपल्याला अजून एक गोष्ट जर काही जणांना बघायची इच्छा असेल तर जरूर बघू शकता की आकाशातून आपल्या आकाशगंगेतून अनेक जीवात्मे अनेक आत्मे ते विलोभनीय असं संगमावरचे दृश्य बघायला आलेले पृथ्वीवरचं हे दृश्य बघायला आलेले की पृथ्वीचाच पारा ज्याला म्हणतो तो बदललाय आता ह्या घटीला बदललेला ऑर आहे पृथ्वीचा आपल्याला जर अवकाशातून पृथ्वी बघायची असेल तर अजून उंच जायचं आणि पृथ्वीचं दर्शन घ्यायचं आणि बघायचं पृथ्वीवर प्रयागराज किती सुंदर दिसत आहे आणि त्या प्रयागराजातून ते किरण संपूर्ण बाहेर पडतात तरी सगळीकडे तेज पसरलेलं आहे भूमंडळावर आम्ही किती बोलणार भूमंडळाची अवकाशातून पृथ्वीकडे बघूयात आणि हा अवघडचा कुंभमेळ्यात आपण सामील झालो याचा आनंद म्हणून मी एकटी नव्हे तर माझ्याबरोबर एवढे पिक्चर पण आलेले आहेत किती आनंद एखादी मोठी टूर आपण घेऊन गेल्यासारखा एवढा आनंद किती जणांना आपण हे दृश्य दाखवू शकलो आणि आता आपल्या कुलदेवता तिथे आहेतच आपल्या बरोबर आपलं रक्षणही करतायत त्याला प्रेम देतायत आशीर्वाद देतायत आणि आता सुंदर अवस्थेमध्ये आपण आता पुन्हा त्या रथात जायचंय डोळे भरून ते दृश्य पुन्हा एकदा बघायचं आहे जाता जाता आपल्या बरोबर आलेले पितर आहे त्यांना हात मारायचा चला रथात बसायचा आपल्याला टेकऑफची वेळ झाली ते येतील बरोबर वेळेत तुम्ही त्यांची वाट बघायची गरज नाही पण काही जीवात्मे आहेत त्यांना सद्गती मिळाल्यामुळे ते तिथेच बोलले आणि ते म्हणतात तू जा पुढे मी येईन मागून तर त्यांना तिथे राहू द्या त्यांना तिथला आनंद होतो द्या त्यांना तिथे अजून काही कार्य असतील पण जेवढे परत येतील आपल्या तिथं ज्यांना यायची इच्छा असेल तेव्हा त्यांना आपल्या रथात बसू द्या वेळेला असं की आपण एकटेच सगळेच तिथं तिथे थांबले काहीच हरकत नाही त्यांना आनंद मिळत असेल त्याच्यात आपला आनंद आहे तर ते दृश्य एवढं सुंदर नाही आणि आपण आता त्या रथात बसायचंय प्रयागराजकडे पुन्हा एकदा डोळे भरून ते दृश्य बघायचं आहे शरीरात त्याच्या स्मृती साठवून येतेच आणि आता पुन्हा आकाशगमनाचं उड्डाण करून आपणच रथ टाकायचा पुन्हा त्याला खाण्याला घंटाळी मंदिरामध्ये आपल्याला द्यायचं घंटाळी मंदिरात परत यायचं पण इथे आलेलो आहोत ध्यान कक्षात आहोत आपण
भावाने स्वतःकडे बघायचं आहे, श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. आपल्या शरीरात कोणतेही बदल घडतायत जर आणि आता जे काही अनुभूती घेतली त्यानंतर जेनेटिक कोड चालू आहे जाणवलं उत्तम हे कार्य म्हणता येतं. जाणवलं नाही तरी काहीही नसतात ती पण ते रिपेअर होण्यासाठी ते दुरुस्ती कार्य उत्तम पार पडण्यासाठी आपण शरीराला मनाला त्या चित्ताला वेळ द्यायचा थोडासा. जाणीव श्वासाकडे आणि जाणीव आपल्या शरीराकडे खूप बदल घडतायत. देवी देवता तिथे आहे. देवी देवतांना आपण सांगायचंय तुला देवतेला विशेषतः मी माझ्याकडून खूप बदल करण्याचा प्रयत्न केला तरी आता जे उरलेलं आहे जे माझा जमलं नाही करायला ते तू पूर्ण करायला नाही. आणि असा विचार करायचा की तिचा एक संचार होते त्या देवीच्या शक्तीचा आपल्या शरीरामध्ये संचार होतोय आणि सगळं छोटी 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 कामं आहेत दुरुस्ती करणे आहे ती पूर्ण करायला आपण भरपूर स्वतः कार्य केलं. आता उरलेलं भगवंताला सोडून द्यायचं त्याच्याकडे दृष्टीवर सोडून द्यायचं. ज्या ठिकाणी जाणं तेव्हा तिथे बरेच बदल घडतात. विद्यार्थी ठिकाणी तिथे बरेच बदल घडतात. आणि आपला प्रयाग संगम जो आहे लेणी संगम जो आपल्या तिसऱ्या डोळ्याच्या इथे आहे अज्ञाचक्राच्या जवळ आहे भूमध्याच्या ठिकाणी आहे तिथे बरेच बदल घडतात. तीन प्रवाह आहेत पिंगला आणि प्रसन्न यांचे तिथे काहीतरी घडताय काही बदल घडतात तिथे. आणि आता पुन्हा वर्तमानात येण्याची वेळ झाली. पुन्हा दीर्घ श्वसनाची भक्तीने आवडताना त्याला पोटापर्यंत श्वास घ्यायचा सोडायचा दीर्घ श्वास घ्यायचा दीर्घ श्वास सोडायचा. शरीराची जाणीव किंचित शरीराच्या हालचाली करायच्या पायाच्या हाताच्या हाताच्या बोटांच्या मानेच्या हालचाली करायच्या. आपण खूप सूक्ष्म प्रवास केलेला आहे त्यामुळे घाई करून परत यायचं नाही. सावकाश यायचा अतिशय मानेच्या थोड्या हालचाली करा. डोळे मिटलेलेच असू द्यात अजून आळस दिल्याप्रमाणे थोडेसे हात पाय स्ट्रेच करा. कुठे आपण बाहेर गेलो होतो ते परत शरीरात सुरू होण्यासाठी वेळ घ्यायचा.
तुम्ही हात एकमेकांवर चोळायचे. आता त्या घरच्यातून निर्माण होते ती प्रथम डोळ्यांना द्यायची. डोळ्यावर हात ठेवून द्यायचे. डोळ्यावर हात ठेवून देऊन डोळ्याची उघडझाप करायची. हात ठेवलेले असताना डोळे उघडायचे, बंद करायचे, असे करता हिंदा करायचे. काळोख बघायचं आहे आणि मग सावकाश संपूर्ण चेहऱ्यावरून, डोक्यावरून, हृदय, पोट हात फिरवायचे. एकांत शरीरावर अतिशय नितांत प्रेम करायचं. स्पर्श करायचे. आपण प्रेमाने शरीराला आपल्या स्पर्श करायचा. हरिओम हरिओम प्रभू. आणि पाणी प्या, थोडं थोडं 1-2 घोट तरी पाणी प्या. खूप दिवस आहे की कॉफी आहे. आपल्याला इतकं पेता येईल का सगळ्यांना? म्हणजे उठायला नको होतं आणि सगळ्यांसाठी छोटासा प्रकार आहे. आपण शेअरिंग करणार लागले जाऊ नका. म्हणजे मी दोन्ही कारणाने सांगते लागलीच जाऊ नका, कारण आपण खूप सूक्ष्म प्रवास करून आलोय. त्यामुळे धडधड करून जाऊ नका. ज्यांना खूप जायची घाई आहे शक्यतो बोलू नका. ज्याला खूप बाहेर जायची लवकर जाण्याची घाई आहे ना त्यांनी सुद्धा प्रसाद घेऊन मग जा आणि सावकाश जा. घाईने जाऊ नका. खूप घाईने गेलात ना तर अशी शक्यता आहे की डॉक्टर तिथं येऊ शकते. कारण आपण खूप सूक्ष्म प्रवास करून आलेलो त्याला शरीरात धारण व्हायला थोडा वेळ द्यावा लागतो. म्हणून घाईने उठू नका. आपण थोडंसं शेअरिंग घेऊयात. सगळ्यांना गंगेचं पाणी आणलेलं आहे तर आपल्याला सगळ्यांना त्याचा प्रसाद मिळणारे अभिषेक काय म्हणायचं त्याला प्रोक्षण. तुम्ही सांगा. नाही गंगेचा कोणी आणलेला आहे मला वाटतं त्यांनी तुम्ही जे आलेत ना आपल्याला इथल्या इथे एवढा मोठा प्रसाद मिळतोय काय कोणाला शेअरिंग करायचं असेल तर करा. आता इथे खूप जण असल्यामुळे प्रत्येक आम्ही एरवी काय करतो प्रत्येकाचं शेअरिंग घेतो. पण इथे मी सुचवेन की त्यांना काही विशेष अनुभूती आलेली आहे किंवा काहीच अनुभूती आली नाही असं कसं झालं तरी सुद्धा जरूर शेअर करा. त्याची कॉल इथपर्यंत येईल का? इथे येऊन करा म्हणजे सगळ्यांना मागे नको आहे कॉल का तेवढी सगळ्यांना तिथे वळून बघायला जमेल. तिथे आता तू टीव्हीच्या उभी आहेस ना तिथेच उभं राहून बोल. थोडे तर वाकडे होऊन बसतील पण माहीत असू दे वेगळा. काय मला वाटलं तू सांगते कॉफी मला करायचा अनुभव मला माहितीये बोलायला जड जातं हे मला कल्पना आहे. बोलावंसं वाटत नाही ही कल्पना आहे. बोलावंसं वाटत नाही ही कल्पना ही चांगली गोष्ट आहे.
परंतु दोन गोष्टी असं लक्षात घ्यायच्या की शेअरिंग तुम्हाला वेगळं सांगायला नको. शेअरिंग केल्याने आपल्याला किती नंतर फायदा होतो, त्यामुळे आपल्याला नंतर अधिक अधिक फायदा मिळण्यासाठी आपण शेअरिंग केलेलं चांगलं. आणि दुसरं आपण एक काम करूया, सगळ्यांनी शेअरिंग करूया. 2-2 असे जोड्या करा आणि आपला अनुभव समोरच्याला सांगा. म्हणजे तुम्ही आलात तरी चालेल. हो हो, नाही काही संपणार नाही आता. हे लवकर संपलाय काय आधी सुरू करायला वेळ लावला. आज लक्षात घ्यायचं की आज मौली अमावस्या आहे. जेवढं मौन तेवढं चांगलं. सगळ्यांनी अनुभव नंतर कीर्तन करा. आता गुरुजी कडून आपल्याला छान गंगाधरांचा आशीर्वाद मिळणार आहे सगळ्यांना. ते सगळ्यांनी तुम्हाला प्रोत्साहन करणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी बसून घ्या.
अश्विनी अश्विनी सर्वांना नमस्कार. अनुभव केला त्या अनुभवाबद्दल सांगते की ध्यानामध्ये नेहमीच आई वडिलांना नमस्कार असतो, दुसऱ्यांची आठवण येते. गेले काही दिवस खूप तळमळ होत होती जीवाची. माहिती नाही का पण आता ध्यानामध्ये आई वडिलांचं स्मरण झालं आणि आईने मला खरंच अक्षरशः जवळ घेतलं, आपल्या बहिणीने जवळ घेतलं आणि मला मुसळाने पण जवळ घेतलं आणि आता कदाचित ती तळमळ थांबेल मला वाटतं. आणि यासाठी स्वामींनी मला सिद्ध व्हायचा प्रत्यक्ष यायचं वाटवायचा योग करून दिला. कदाचित ते कारण असेल. खूप छान वाटलं. आता हे असं ध्यान आहे. हो त्यांच्यासाठी प्रार्थना. हो प्रयत्न होता सगळ्यांनाच घेऊन गेले. काय माझे मामा मावशी सगळे जण होते बरोबर. सगळ्यालाच घेऊन गेले आणि सगळ्यांनी आम्ही खूप आनंद घेतला आणि माझे स्वामी बरोबर होते. त्यामुळे काय आनंदाला खूप आनंद झाला. खूपच आनंद. आणि आपण बोलतो ना या बोलण्याने फरक पडतो. अनेकांना अनुभव आला मला करत होत. बरेच जण बोलले पण तरी सुद्धा काही जण नाही बोलू शकले. कोणाला सांगायचे अनुभव तर्पणाचा पण सांगा आणि प्रयागराजचा पण. तुम्ही मग मुलींनी जसं सुरुवात केली त्या आधीपासूनच खूप करू झाला होता.
सुरुवात केली तसं आपण तर्पण करणार आहोत आणि आज आपली इच्छा पूर्ण होणार आहे. कारण मला प्रयागराजला जायची संधी असली मला जाता आलं नाही कारण असू शकतात जशी प्रवेशांची आहे तसं बरोबर माझा एक पण आज आपल्याला तर्पण करायला मिळणार हा एकच आनंद खूपच आनंद ज्याला जेव्हा मला मेसेज पाठवला तेव्हा मला म्हणतो ना तसं अरुण बघा आणि इथं आल्यानंतर एक वेगळीच संवेदना बोलण्यामध्ये वागण्यामध्ये माझ्या हालचालीमध्ये माझी मनात जाणवत होते. आणि हे सुरू झाल्यानंतर एक वेगळे अतिशय वेगवेगळे रंग दिसवते. अतिशय सुंदर सोनेरी सुंदर हिरवा सुंदर जांभळा असे रंग आणि जसे जसे एक एक माझे गेलेल्या व्यक्ती माझी मुलगी माझे सासू सासरे माझे वडील आणि यांची जशी जशी मी नावं देत होते तशी तशी त्या प्रत्येकाने वेगवेगळ्या रंग दिसून त्या संदर्भात पुन्हा मला विचारायचं आहे की हे रंग दिसण्याचं काय कारण असेल. आणि हा जेव्हा सगळ्यांना बोललेला बोलता त्यांच्याशी सगळ्यांचे अतिशय मोकळेपणाने मला बोलता आलं. माझा भाऊ लहानपणी मी 10 वर्षाची असताना 8 वर्षाचा माझा भाऊ गेला. कुत्रा जाऊन घरातला कुत्र जाऊन गेला आणि त्याला जेव्हा घेऊन चालले होते तेव्हा ते बघण्यासाठी किंवा त्याला देताना मी उपस्थित राहिले नाही मला बोलायला असून सुद्धा त्या संदर्भात मी त्याची आता माफी पण मागितली. त्याला आवर्जून सांगितलं की असं 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 आपल्या दोघांचं खूपच अतिशय बॉन्डिंग चांगलं होतं. पण तरी सुद्धा मी तेव्हा गेले नाही आणि आता आता इतकं विचित्र भीषण क्षणीचं आठवलं आणि मी इमिजिएट त्याची माफी मागितल्यानंतर तो किती नंतर दुसराच वेळ मला आणि प्रयाग तीर्थावरती गेल्यानंतर सगळ्यांना मी सांगते की साखळीला धरून उभे राहा साखळीला धरून उभे राहणं बघा सांभाळा सांभाळा. आणि मी असं म्हणेपर्यंत सगळे मला मुक्त झाले. कोणीही मला त्याच्यापैकी एकही जण विसरले. माझी स्वतःची 22 वर्षाची मुलगी ती तर माझ्याशी बोलता बोलताच मी तिच्याशी बोलते तुमच्या कसं आहे काय 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 ते मला आठवलं की मी बोलत होते तिच्याशी. पण हे बोलत असताना एक क्षण असं आला की मी तिच्याशी बोलते पण ती मला दिसतच नाही. आणि म्हणजे आम्ही सगळ्यांना अतिशय तृप्त आनंदी असे मला जाणवले. बरोबर तेच म्हणणार होते की ते त्या रंगाचा रिलीज होत आहे आणि आपल्याला ते आनंद असा मिळतो की आपल्या 2 शब्दामुळे ते झालं ह्याचा आपल्याला इतकं छान वाटतं ना इतका शेवटी जायला वेळेला आपण ते थांबवू शकत नाही. लहान असो मोठे असो कोणीही असो आपण 2 शब्द बोलले आणि त्या व्यक्तीला त्याच्या विलीन व्हायला संधी मिळाली. त्याला म्हटलं की मी नाही होऊ शकते मी पण 10 वर्षाची होते मला तुला ते तशा पद्धतीने येणं मला सहन होते. तुला वाईट वाटत असेल तर मी तुझी माफी मागते. आतापर्यंत आयुष्यात मी कितीतरी वेळा तुझ्या वाढदिवसाला मी तुझी माफी मागितली पण आत्ता माफी मागणं हे अतिशय महत्वाचं होतं आणि ते मला खूप समाधान देऊन गेलं. दर अमावस्येला आपण आपलं आपलं ध्यानात्मक तर्पण करू शकतो आणि त्याने खूप आपल्याला जाणवेल की आपल्यात खूप बदल घडायला लागले. आपल्या वातावरणात बदल घडायला लागले ते जाणवेल कोण सांगतात. आणि जेव्हा कोणी ते अनुभव सांगतायत ना त्यांचे तेव्हा तुम्हाला सुद्धा जे काही तुम्ही ऐकता म्हणजे तो त्यांचा अनुभव नाहीये. मी म्हटलं तसं पिंड ब्रह्मांड तो एकीकडे माझाही अनुभव असतो दुसऱ्याकडे वेगळ्या लेवलला वेगळ्या पद्धतीचा असेल. पण जेव्हा ती भाऊ म्हणाली तेव्हा मला माझा भाऊ मला कसं वाटलं होतं हे मला आठवलं. मध्ये वयाचा फरक असेल तेव्हा पण तेव्हा ते लक्षात येतं. तेव्हा असं जेव्हा येतं ना तेव्हा आपण स्वतःकडे पण बघायचं म्हणून आपण शेअरिंग मध्ये सुद्धा ऐकणाऱ्यांनी सुद्धा स्वतःकडे लक्ष द्यायचं. नुसतं आपण एरवी अकॅडमिक ऐकतो तसं अकॅडमिक नाही ऐकत आधार अनुभव होता अरे बाबा नाही नाही आपण आपला अनुभव असल्यासारखा दुसऱ्याचा अनुभव ऐकायचा तर आपल्यात बदल घडतील हे दिसतील. नुसतं दुसऱ्याच्या ऐकण्याने आपल्यात बदल घडतील. नमस्कार. आज जो ध्यानाचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला खरंच म्हणजे का अनुभव सांगते की मी येणार 2 दिवसापासून ज्योतिला सांगितलं की मी येणार आहे म्हणून
पण आज मला वाटतं तुम्हाला जाणून होत्या की नाही, मला मुलीचाही तुम्हाला नाही, तू जाणार आहे का एवढ्याला विचार करत होते. आणि संवादीला मला दोन्हीचा फोन आला, तुम्ही येता येता. म्हणजे मला खूप इच्छा होती, पण पाय उचलत होता आणि मला ध्यानाला बोलवलं. मॅडम सुरू केल्याप्रमाणे ध्यान सुरू केलं मी, आणि मी ध्यान करतेच नाही. आमच्याकडे मेडिटेशन होतं त्याप्रमाणे मी आता रिटायर झाले, प्रोफेसर आहे. तर आता मी थोडे आध्यात्मिकाकडे वळलेले, स्वामी समर्थांच्या भेटण्यात जाते थोडंसं आध्यात्मिकाकडे वळले. आणि त्यामुळे काय झालं, ध्यानाला जेव्हा मॅडमनी सांगितलं की जसे जसे ते सांगत गेल्या तसं मी ध्यानात मुक्त पाव दिले. आई वडिलांचं नाव घेतलं, माझ्या सासू सासऱ्यांचं नाव घेतलं, माझा त्यांनी जसं भावाचं सांगितलं तसं माझाही कॅन्सरने गेलं त्याचंही नाव घेतलं. किंवा माझ्याकडनं काही चुका झाल्या असतील तर मला माफ करा. आणि असं बोलता बोलता मी ध्यानात कधी गेले, आणि मॅडम म्हणत्या की डोळ्यातून पाणी आलं. आणि खरोखर हा अनुभव मी घेतला. पाणी नाही आलं पण डोळ्यात डोळे उघडे झाले, पण डोळे काही उघडे वाटावे. आणि मॅडम जे सांगत होते कानावर पडत होतं. पण त्या प्रयागराज पर्यंत माझी खूप इच्छा होती प्रयागराजला जायची, पण माझ्या मिस्टरांची तब्येत बरोबर नसते. माझ्या मिस्टरांना लिव्हर ट्रान्सप्लांट झालेलं मिस्टरांचं, तर त्यामुळे गर्दीचं त्यांना नाही. पण मॅडमचे मी खूप आभार मानते आणि योगिनीचे खूप आभार मानते की मी खरंच प्रयागराजला परत जाणार. थँक्यू. खूपच छान. आणि मला पण स्वतः माझी तब्येत अशी 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 असल्यामुळे मला फार फिरता येत नाही, वारीचा अनुभव घेता येत नाही. तर मी स्वतःला धन्य मानते की मी ऍस्ट्रो ट्रॅव्हल शिकले. त्यामुळे मी ऍस्ट्रोली असं अनेक ठिकाणी भेट देऊन येते. आणि नंतर माझा थोडासा प्रयोगशील वृत्ती असल्यामुळे असं बघायचं, असं एक्सप्लोर करायचं की ज्याचा आपल्याला कळू शकेल की हे बरोबर होतं की नाही. ऍस्ट्रोली म्हणजे उदाहरणार्थ आज आता तिथे उदाहरण देते, मी नाही हे केलं तर आता मी सांगत होते म्हणून. पण आता तिथे जायचं की एबीपी न्यूजचा कॅमेरा कुठे स्थित आहे हे बघायचं. हे कळू शकेल की नाही मला गुगल केल्यावर एबीपी न्यूजचं चॅनल कुठे स्थित आहे ते. आणि मग बघायचं की आपल्याला दिसलं ते बरोबर आहे किंवा नाही. आणि तेव्हा आपल्याला हे पडताळे येतात, अरे बरोबर तेच ठिकाण मला दिसलं होतं, एक्झॅक्टली तसंच लोकेशन आहे. म्हणून थोडेसे आपण प्रयोग करून बघितले की आपल्याला कळतं की हे सूक्ष्म देहाने जाणं म्हणजे छोटं नाही, इमॅजिनेशन नाहीये नुसतं, आपण खरंच जातो तिथे. आणि मी म्हणून त्या 3 लेव्हल सांगितल्या. खरंच जातो ही सेकंड लेव्हल पासून सुरू होते. पहिली लेव्हल आहे ती इमॅजिनेशनची लेव्हल आहे, तरी सुद्धा त्याने फरक पडतो. पण जेव्हा ऍक्च्युअली जायला लागतो तेव्हा पण एक्सप्लोर करा. ज्यांना मन शासंग असेल की हे नक्की ऍस्ट्रो ट्रॅव्हल आपण केलं की नाही, त्याने थोडासा पुढल्या वेळेला कधी कधी करू तेव्हा एक्सप्लोर करा. आणि असं काहीतरी बघा किंवा आपल्या ओळखीचे कोणीतरी गेलेले आहेत, आपल्याला पडताळा येऊ शकतो. म्हणजे आपण त्यांना फोन करून विचारू शकतो की त्यांनी कुठल्या रंगाचा ड्रेस घातलाय. अच्छा अच्छा, ही अशी ती तलवार कमेंट घातली का? ओके, आता मी फोन करून विचारते, आज तू अमुक घातलायस का ग? हो हो, मी आज तर जातो. तुला कसं का माहिती? सिक्रेट. तर असं पाच पडताळे जर आपण घेऊन बघितले तर आपल्याला खात्री वाटेल. ज्यांना शंका नसेल त्यांनी पडताळे घेऊन बघायची काही गरज नसते. पण आमच्यासारखे स्केप्टिक लोक असतात की ज्यांना पडताळ्याची गरज पडते. कशावरून मी बघितलं हे खरं, कशावरून माझं इमॅजिनेशन नव्हतं, तर प्रयागाची चित्र बघितलेली आहेत, कशावरून मी ते मनातलं चित्र नसेल, म्हणजे माझं प्रोजेक्शन आहे त्या मी प्रत्यक्ष जाऊन आले हे कसं कळणार. त्याच्यासाठी काही प्रयोग करा, केले तर आपल्याला आपली खात्री येते, पटते की आपण ते करून घेऊ. पण त्याच्यासाठी बरंच करायला लागतं ना, एखादीच वेळ नाही. कोण सांगताय? नंतर हरिओम. हरिओम. जेव्हा इतरांचं जेव्हा आपण केलं तेव्हा आई माझी अजून आहे नाही. आईशी बोलता बोलता बऱ्याच वेळा पाण्यामध्ये होतात. मग आज आईला सांगितलं मी तुला काही वेळा काही मी काही सांगितलं असेल तर मला माफ कर. मग तेव्हा आई जवळ जाऊन मिठी मारली की मुलगी आहे बोलणार. तसं आतापर्यंत मी व्हिज्युअलाइज करत होती
एक दोनदा गेलो होतो, पण आज असं वाटतं की आपण स्वतः आज जाऊन मी तो अनुभव घेतला आणि म्हणेल नाहीये, पण मी सांगितलं की मला मला तुमचं प्रेम अजूनही आवडतं. मग तो पण मला अनुभव दिसला. आणि बाकी जे जे इमेजिनेशन आले त्यांना तेच सांगितलं, काही चुका झाल्या असेल तो माफ करा. तो आता फील होतो, तो व्हायब्रेशनच्या रूपाने फील होतो. आणि प्रयागराजला मी महिन्यापूर्वी जाऊन आली होती. मग तो दृश्य पूर्ण व्हिज्युअलाइज होता, पण ध्यान करता करता असं वाटलं खरंच तो पाण्याचा स्पर्श होत आहे आणि तो वर्ण फुलं वगैरे होत आहे. म्हणजे दॅट आय फील दॅट व्हायब्रेशन. मे बी व्हिज्युअलायझेशन आधी जाऊन आली होती महिन्यापूर्वीच, पण खरंच तो खूप छान वाटलं की आज अमावस्याच्या दिवशी पाण्यात जाऊन डुबकी मारली असं फीलिंग झालं. धन्यवाद. खूप छान सांगितला अनुभव त्यांनी, तो स्पर्श जाणवला पुन्हा एकदा आणि फुलांची वृष्टी झाल्यासारखी जाणवली. हे काही पडताळे आहेत ना की आपल्याला सुगंध येतात. म्हणजे काय काय जण ध्यानामध्ये असं हे होतं की एकाएकी म्हणजे तिथे तो पाण्याचा एक वेगळा वास येतो. अशा अशा ठिकाणी चंद्रभागेला सुद्धा आपण वारीच्या इथे गेलो, पाण्याचा एक वेगळा वास येतो. गणपती म्हणायचं त्याला चांगला असतो, म्हणजे चांगला गंध आणि वाईट असा ह्याचा एक कॉम्बिनेशनचा एक वास येतो वेगळा. तो सुद्धा आपल्याला येतो, म्हणजे प्रत्यक्षात जणू की आता आपण तिथे वास घेतोय तो असा आपल्याला वास येऊ शकतो. तर कारण ते जे सूक्ष्म आहे ना, आपण सूक्ष्मतेने केलाय प्रवास, त्यामुळे आपल्याला गंध किंवा ती फुलांची पुष्टी झाली असं वाटणं ते सूक्ष्म देहातला भाग आहे. की एक्सप्लेन कसं करणार असं काहीतरी पडलं तर आपल्याला माहिती असतं फुलं ना, म्हणून आपण एक्सप्लेन करताना फुलांची पुष्टी झाली असं एक्सप्लेन करणार. आणि तो आपला जवळचा फिजिकल अनुभव जवळचा तोच असतो, म्हणून आपण त्याचा रूपक देतो. पण ज्याला हा अनुभव आला त्याला लक्षात येईल की ती फुलांची वृष्टी नव्हती, पण त्याच्यासारखं काहीतरी होतं, पण फुलांची वृष्टी म्हणण्यात सारखं. म्हणजे हे जे अनुभव असतात ना हे खरे आपले आध्यात्मिक अनुभव असतात. ते जपून ठेवायचे. खूप छान सांगते. कोण अजून सांगताय? एवढी मी आहे तयार. आता ते घडी नका घालू. माझा लग्नाचा अनुभव नंतर अप्रतिम होता. म्हणजे आज मला असं खूपच भाग्यशाली म्हणतात असं वाटतंय की प्रयागराजला न जाता म्हणजे पोस्ट वाचल्याच मला असं वाटत होतं की काय नक्की होत आपण की कुठेही न जाता आपल्याला म्हणजे प्रयाग आपण म्हणतो की केलं जातं वर्कशॉप किंवा हे, तरी पण प्रत्येक वेळेला जसा वेगळा अनुभव येतो तसाच आज पण आला की जे आई बाबांशी असलेलं कनेक्ट होतं. पण बऱ्याचदा आपण दर्पण करताना जिवंत व्यक्ती नाही तर आज आई म्हणजे आहे तरी पण तिला घेतलं होतं आणि मग तिच्याशी जे टाकून जाण्यात थोडस नेहमी बापाची होत असते तसे आमच्यात पण होत असते. पण मग तिच्या कुशीत गेल्यावर जे काही वाटलं म्हणजे आता पण वाटत तसं सांगताना पण. आणि बाबांना जाऊन आता 4 वर्ष होती एप्रिल महिन्यात, तर तेव्हाही त्यांनाही आठवून त्यांच्याशी काही गोष्टी बोलून खूप बरं वाटलं, म्हणजे हलकं वाटलं. आणि ते फील करता आलं त्यांचं, त्यांच्या कडेवर मी असायचे लहानपणा कडेवर मी अजूनही मला आठवत होते. विशेषतः पिक्चरला जायचं असलं की ते माझं तिकीट नाही काढायचे आणि मग मी त्यांच्या किल्ल्यावर झोपल्याची ऍक्टिंग करून आम्ही थिएटरमध्ये जायचो. असं ती एक आठवण आली. ते तो स्पर्श मला अगदी आठवला आताच त्यांनी कडेवर घेतल्यासारखा होता. आणि नंतर जेव्हा प्रयागराजला रथातून गेलो ते तर फारच छान कल्पना होती की म्हणजे गाडी चालवते पण रथ तरी चालवला म्हणजे चालवला. आणि तिकडे गेल्यावर मी डायरेक्ट
असं मला वाटलं की मी पाण्याच्या आत आहे आणि तो घाट कसा तुम्ही काही उल्लेख केला ना, तर तो असा बाजूनेच घाट आहे इकडे असा आणि मी आत आहे पाण्यामध्ये आणि मला असं पाण्यातून जसं दिसतं तसं दृश्य दिसत होतं आणि मलाही तो असा पाण्याचा फील झाला. खूप मस्त वाटत होतं आणि म्हणजे असं नेहमी घडतं की सूचना यायच्या एक क्षण आधी आपल्याला तो अनुभव येतो तसं मला विवेकानंद दिसले आणि त्याच्यानंतर मला की आपले संत इकडे आलेले आहेत. मला रामदास स्वामी आणि मीराबाई हे संत दिसले आणि मग असं दिसलं की पाण्याखालीच होते आणि विष्णू दिसले मला. म्हणजे आणि ते असं ना विष्णू असं शंखातून पाणी वाटतात असं मला वाटलं. आणि मग तुम्ही जे म्हणालात की त्याची प्रचिती तर तसे आपल्याला लगेचच मिळाले. गंगेमध्ये आपल्याला प्रोक्षण प्रोक्षण झालं म्हणजे ह्या आज तर एक चेरी ऑन टॉप झालं एकदम. म्हणजे एवढं घंटाळी मंडळाचे खूप खूप आभार आहे. घंटाळी मंदिराचे खूप खूप आभार त्याबद्दल. आणि विष्णू मला दिसले म्हणजे असं होतं की मी युट्यूब जर काही बघायला ओपन केलं तर विष्णू सहस्त्रनाम असं समोर येतं. असं 2-3 दिवस झालं तर मग मला असं वाटलं की हा म्हणजे आपण ऐकणं अपेक्षित आहे. तर मी ते लावून ठेवायचं आणि तोच जो जसा फोटो आहे त्या विष्णू सहस्त्रनामच्या याच्यावर तसाच मला दिसले ते आणि मला खूप छान वाटत होतं. आणि ते स्वतः असं शंखाने पाणी होत होते मी असं मला असं सांगताना पण घडून येतंय. आणि त्यानंतर जेव्हा परत येत होतो तेव्हा माझी पुतणी आता ती 2-3 वर्षापूर्वी गेली. तर आधीच म्हणजे जेव्हा सगळ्या पितरांना नेलेलं तेव्हा ती मला आठवली नव्हती पण नंतर येताना ती मला आठवली. पण मग मी बघितलं की ते विष्णूंनी तिच्यावर पण असं शंखाचं पाणी ओतलंय आणि ती अशी विरघळून गेली. जसं मी म्हणाला की पाण्यामध्ये ती अशी विरघळून गेली. मग मला खूप बरं वाटतं की कारण की तिला खूप फिजिकल हे होता त्रास होता तिला आणि मग ती अशी शांत म्हणजे मुक्त झालेली असं तिला बघितल्यावर मला खूप समाधान वाटलं. आणि मग जेव्हा आपण इथे येत होतो परत वर्तमानात तर तेव्हा थर्ड आय मध्ये मला तो सुदर्शन चक्र दिसलं आणि जर थर्ड आय असा म्हणजे शंकराचा डोळा जसा उभा दाखवला पण तो जर असा आडवा असेल आणि त्याच्यातून असं जांभळाचा प्रकाश येत होता असं मला थर्ड आयच्या ठिकाणी दिसलं आणि म्हणजे खूप छान असं परत येऊ नये असं वाटत होतं. पण ते यावं लागतं परत. त्यामुळे खूप सुंदर असा अनुभव आणि तुमच्या सगळ्यांच्या ग्रुप एनर्जी जसं आपण म्हणतो खूप सुंदर ग्रुप एनर्जी. सगळ्यांना धन्यवाद. घंटाळी मंडळाचे खूप खूप आभार. कॉफी खूप छान होती. मंदिरात घंटाळी मंदिर म्हणजे त्याच्यामध्ये काम करणारी मंडळ तर खूप खूप आभार. छान थँक्यू फॉर कॉफी आणि छान जागा आणि ऑलरेडी मंदिर असल्यामुळे ती तशीही खूप असं पवित्र वाटतच होतं इथे आल्यापासून आणि खूप छान वाटतं. थँक्यू सो मच फॉर खूप खूप छान अनुभव. जगांचा ते अनुभव ऐकलं की वाटतं अरे वा आपल्याला येतं वाटतं लिहिता. पण हे सांगते की सगळ्यांनी ना घरी गेल्यावर होमवर्क म्हणून सांगते सगळ्यांनी लिहून करा ते अनुभव. आता इथे शेअर केले असले तरी तुम्ही लिहायला लागला की माझा आणि अनेकांचा असलेला अनुभव म्हणून मी सांगते लिहायला लागलो की आपल्याला अजून डिटेल्स आठवतात की आपल्याला आत्ता न आठवलेले डिटेल्स तेव्हा आपल्याला हेही दिसलं होतं. शेअरिंग मध्ये सुद्धा कोणीतरी काहीतरी बोलतात तेव्हा आपल्याला एकदम आठवतं हा मला हेही दिसलं होतं हेही लक्षात आलं. तर दुसऱ्याचा अनुभव ऐकता ऐकता आपल्याला लक्षात येतं ना तसं लिहिता लिहिता आपल्याला अनेक गोष्टीचं स्पष्टीकरण मिळतं तिथे. त्यामुळे जरूर अनुभव लिहून काढा. आपण इथे थांबायचं आहे का कोणाला शेअर करायचा आहे अनुभव एखादा. मला जर जमलं तर हे रेकॉर्डिंग युट्यूब वर टाकली पण अजून 7-8 दिवस लागतील. पुढच्या शाळेत मला
हॅलो, आपल्याला छान सगळ्यांना कार्यक्रमाच्या यादीमध्ये आणि प्रत्येकाने शेअर केलेलं आहे आणि असेच याच्यामध्ये तंबूलामध्ये आपल्या वर्गेवर कार्यक्रम हो त्याच्यात एवढा वेळ थांबला का अजून एक नाही थांबा ह्या बोलताचा जरा छान अनुभव आहे आणि आता जो ध्यान वगैरे सुरू होतोय त्याचा पण सगळ्यांनी या आणि आपले जास्त ध्यान वाढवा पुढच्या आपल्या कुठल्या कार्यक्रमाला आपल्याला आणखी जाण्याची प्रॅक्टिस होईल आणि मंजिरीताईंचे खूप खूप आभार. त्यांनी मला छान त्यांचं मनोगत सांगितलं आणि आमच्याकडनं करून घेतलं त्याबद्दल त्यांचं घंटाळी देवी मंडळातर्फे आम्ही आभार मानतो आणि त्यांचं पुन्हा फुलाची पाकळी म्हणून त्यांना देवीचा प्रसाद आहे. माता की जय श्री राम. नाही